जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नावडे जिल्हा परिषद मतदारसंघाची बैठक तळोजा येथे आयोजित करण्यात आली होती। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे। नावडे जिल्हा परिषद मतदारसंघाची बैठक गुरुवारी तळोजा येथे संपन्न झाली। या बैठकीला आमदार विवेक पाटील यांच्यासह पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पनवेल तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, कर्जत तालुका चिटणीस विलास थोरवे, शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रामदास पाटील, पंचायत समिती सदस्य हरेश केणी, हजी मिया पटेल, मुजीब शेख इत्यादी मान्यवरांसह युतीचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना युतीच्या माध्यमातून पनवेलमध्ये अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। मात्र ज्या काँग्रेसच्या आमदाराला इथल्या जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्याने तळोजासाठी साध्या पाईपलाईनसाठी सुद्धा निधी दिला नाही। त्यासाठी बाळाराम पाटील यांना प्रयत्न करावे लागले। हा काँग्रेस आणि शेकापमधील फरक मतदारांना समजावून सांगावा असे आवाहन करून आमदार विवेक पाटील म्हणाले की मतदार उमेदवारांकडे बघून नव्हे तर त्याने किंवा त्याच्या पक्षाने केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मतदान करतो। या निवडणुकीमध्ये विकास कामांच्या जोरावरच आपण काँग्रेसला पराभूत करूया असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी यावेळी केले। की ज्यांना आमदारकीला तुम्ही इथं गावातनं 300-350 मताची आघाडी दिली त्या आमदार निधीतनं त्या पाईपलाईनला पैसे आले नाही, पण बाळूशेठ पाटलांचा पराभव झाला असला तर बाळूशेट्टी मात्र त्यासाठी निधी मिळवून दिला। हा काँग्रेस आणि शेका पक्षाचा फरक आहे, गोष्ट लक्षात ठेवा आणि हाच फरक घेऊन मतदारापर्यंत जा। ज्याने काँग्रेसचा सरपंच करण्यासाठी मदत केली, ज्याने त्या ठिकाणी प्रयत्न केले, त्यांची जर यांच्याशी कामं होत नसतील तर हे लोकांची कामं काय करणार आहेत हा सवाल घेऊन लोकांसमोर आपण मतदानाची मागणीसाठी आपण जायला पाहिजे। आणि ते जात असताना गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी काम करतो आणि या कामातनं तळोजा विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर कामं करून आपण लोकांची मनं जिंकत असतो। मी भाषणाच्या सुरुवातीला हे म्हणालो की सगळ्यात जास्त मताधिक्य हा मतदारसंघ मिळवून देईल, तो काय आमच्या तोंडाकडे बघून देत नाही। मतदार मतदान करत असताना आमच्या चेहऱ्याकडे बघून की आमच्या तोंडाकडे बघून देत नाही, तर आम्ही केलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी मतदान करत असतो। तळोजा ग्रामपंचायतीमध्ये जरी शेका पक्षाची सत्ता नसली तरी तळोजामध्ये विकास कार्य युतीच्या माध्यमातून झाली आहेत। त्यामुळे कोणी किती जरी भाकेती केली तरी जिल्हा परिषदेवर शेकाप, शिवसेना, आरपीआय युतीची सत्ता येईल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही असे स्पष्ट करून शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी निवडणुकींचा आतापर्यंतचा इतिहास पाहता युती सर्वच्या सर्व जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला। मित्रांनो, तळोजाची ग्रामपंचायत जरी काँग्रेसकडे असली तरी शेवटी जनतेची सेवा करण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्ष शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना करावं लागतं। आणि त्या अनुषंगाने बाबूला स्वच्छ शुद्ध पाणी देण्याचं काम शेकाप शिवसेना सत्तारूढ असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। या कार्यक्रमात अल्पेश सिंग, राजू, रवी पांडे, शैलेंद्र उपाध्याय, बद्रीनारायण पांडे, रविशंकर सिंग आणि सत्तार सिंग यांच्यासारख्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला। मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे शेतकरी कामगार पक्षात स्वागत करण्यात आले। लोकनेते दिबा पाटील यांनी समाजापुढे, राजकारणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे। निस्वार्थपणे कशी सेवा करायची, शेतकऱ्यांवर, कामगारांवर अन्याय होत असेल तर निधड्या छातीने सामोरे जात आंदोलने कशी उभारायची आणि यशस्वी करायची याचं लोकनेते दिबा पाटील हे एकमेव उत्तम उदाहरण आहेत। अशा या लोकनेते दिबा पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला। लोकनेते दिबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार माधव पाटील व शेका पक्षाचे युवा नेते समीर मडवी यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। लोकनेते दिबा पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वेळा खासदार, आमदार म्हणून निवडून गेल्यावर संसदेत आणि विधानसभेत प्रभावीपणे शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न हिरिरीने मांडले।
सिडकोने नवी मुंबईच्या निर्मितीसाठी जमिनी घेतल्या, त्या जमिनींना योग्य भाव मिळावा व 12.5% विकसित भूखंड मिळावा हे तत्व प्रस्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रखर लढा उभारला आणि हा लढा यशस्वी केला। यानंतर अनेक आंदोलने लोकनेते दिबा पाटील यांनी यशस्वी केली। आजही वयाच्या 84व्या वर्षीही शेतकऱ्यांवर व कामगारांवर होणाऱ्या अन्यायाने व्यथित होत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करण्याची तयारी लोकनेते दिबा पाटील यांची आहे। म्हणूनच सर्व पक्षीय नेते त्यांच्या पुढे आदराने नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतात। अशा या लोकनेते दिबा पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं, उत्तम आरोग्य लाभावं हीच कर्नाळ आजतकच्या प्रेक्षकांच्या वतीने शुभेच्छा। स्वर्गीय पजो म्हात्रे यांच्या प्रयत्नाने तळोजे नावडे येथील विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय उभे राहिले आणि या ग्रामीण भागातील 2 पिढ्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्याचे काम पजो म्हात्रे विद्यालय नावडे या विद्यालयाने केले आहे। या विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय पजो म्हात्रे यांची 31वी पुण्यतिथी नुकतीच या विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली। पजो म्हात्रे यांच्या 31व्या पुण्यतिथी निमित्त स्वर्गीय पजो म्हात्रे विद्यालय नावडे येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण घरत, माजी सभापती प्रमोद भगत, स्कूल कमिटीचे चेअरमन पुंडलिक म्हात्रे, नावडे ग्रामपंचायतीच्या सरपंच गुलाबताई पाटील, मुख्याध्यापक एजी सातपुते आदी मान्यवरांसहित शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय पजो म्हात्रे यांच्या 31व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांनी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिकवण लक्षात ठेवून विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांनी सातत्याने करणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले। ज्यावेळी आपण अण्णांचं नाव घेतो त्यावेळी अण्णांच्या जे आचार विचार जे त्यांनी आपल्या समोर घालून दिलेत त्याप्रमाणे आपण खरोखर वागावं, त्याच्यातूनच आपले विद्यार्थी घडत असतात। विद्यार्थ्यांना शेवटी घडवणं हे शिक्षकांच्या हातातच आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक परिवर्तन घडवून आणले आणि अशाच प्रकारे परिवर्तन स्वर्गीय पजो म्हात्रे यांनी नावडे विभागात घडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी यावेळी केले। विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळवून देणं आणि शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या गुणवत्तेचं कौतुक करणं हाही उद्देश या कार्यक्रमाच्या मागे असतं आणि निश्चितपणानं या विभागामध्ये 13 जानेवारी हा दिवस साऱ्यांच्या ध्यानात कायम बसलेला आहे। ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कैलासवासी परशुराम जोमा म्हात्रे यांना अभिवादन करत असतो आणि या दिनाचं औचित्य साधून आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा करत असतो, ते निश्चितपणानं गरजेचं आहे। कारण अशाच पद्धतीच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचं संवर्धन होतं आणि त्या दृष्टीनं आपण या दिनाचं महत्त्व निश्चितपणानं आगळवेगळं जाणून ठेवलेलं आहे। नवीन पनवेल येथील दादासाहेब विस्पुते डीएड कॉलेज, चित्रकला विद्यालय, फार्मसी कॉलेज या शैक्षणिक समूहाच्या विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवीन पनवेल येथे एका भव्य रॅलीचे आयोजन केले होते। पोदी नवीन पनवेल येथील डीडी विस्पुते कॉलेज जवळून ही रॅली काढण्यात आली। ही रॅली सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासंदर्भात जनजागृती करणारे एक पथनाट्य सादर केले। पण देणार नाही शांत हो, तू कशाला शुगर करतेस? ऐकून घे, मी सांगते ना डॉक्टर, तुम्हाला जमत नसेल तर मी तिला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाते, लागत तेवढा पैसा मी मोजायला तयार आहे। ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर आपण त्यांचे चेकअप करूया। माझं पण तुम्ही जो मला संपवायला निघालात, नका हो माझा जीव घेऊ, मला यायचंय, मला जगायचंय। मिस्टर विजय इकडे या। ऐकू नको विजय, काढून टाक। मिस्टर विजय इकडे लक्ष द्या, मला इथून आवाज येतोय। बाबा बाबा, मी तुमची चकुली बोलते। बाबा मला यायचंय, मला जगायचंय, तुमची गोड मुलगी बनून राहील मी।
डॉक्टर हे सर्व थांबा आणि माझ्या मुलीला जन्माला येऊ द्या. बस काय अशी कशाला म्हणतेस तू? मला मुलगाच पाहिजे. मला ती बॅग काढून टाक. तुला सांगितले आधीच मी स्टेटस एक पुस्तक ठेवली पण तुला देणार नाही. सॉरी मी करू शकत नाही. हे पाप आहे. आय एम सॉरी मी करू शकत नाही. अहो डॉक्टर मी मोजते ना पैसा. तुम्हाला पैसा पाहिजे ना मी देते ना. असं नका बोलू. काळजी होत त्यामुळे माझा सारा वंश बुडायच्या मार्गावर आहे. यानंतर घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगराध्यक्षा चारुशीला घरत, नगरसेवक गणेश कडू, सुभाष भुजबळ, दादासाहेब विस्पुते तसेच विस्पुते शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी घोषणा फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही आहेत या रॅलीची काही क्षणचित्रे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून या निवडणुकीत शेका पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार बहुमताने जिंकतील असा विश्वास मतदारांना व कार्यकर्त्यांना वाटत आहे. कारण शेका पक्षाने गेल्या 50 वर्षात ग्रामीण भागाचा केलेला सर्वांगीण विकास आणि त्यासाठी केलेले सचोटीचे प्रयत्न मतदारांना तसेच विरोधकांनाही माहीत आहेत. म्हणूनच शेका पक्षाच्या कार्यपद्धतीने प्रभावित होत नेरे विभागातील गारमाळ, तामसई व फणसवाडी येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेका पक्षात जाहीर प्रवेश केल्याने काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वांगणीतर्फे वाजे गटातील शेकाप, शिवसेना, आरपीआय युतीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या सूचना मागवण्यासाठी वांगणीतर्फे वाजे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक नेरे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, कर्जतचे तालुका चिटणीस विलास थोरवे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटील, प्रकाश म्हस्कर, वामन शेठ, वसंत शेठ पाटील, बाळासाहेब गवते, तातासाहेब गवते, पुष्पाताई म्हस्कर, कृष्णा शेठ पाटील, शशिकांत पाटील, मारुती भस्मा, बाळा फडके, महादू गायकर, राघोशेठ पाटील, तुकाराम पालकर, सुभाष भोपी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला नंतर जाहीर सभेचे रूप आले व या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीने प्रभावित होत व काँग्रेस पक्षाच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून गारमाळ येथील धर्माचांगा थोराड, गणेश नामा थोराड, सुकन्या हशा बुरगुडा, नागा गोमा भगत, आंबी चांग्या थोराड, नाम्या चांग्या थोराड, संजय काळ्या भगत, जन्या भगत आदी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. आमदार विवेक पाटील, जिल्हा सचिव बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे आदी मान्यवरांनी त्यांचे शेतकरी कामगार पक्षात स्वागत केले. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्याच्या बळावरच शेका पक्ष पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकेल असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 5 वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण या तिन्ही जागा या ठिकाणी निवडून आणल्या होत्या. आता सुद्धा तिन्ही जागा निवडून आणून या विभागामध्ये शेकाप शिवसेनेचाच आघाडी आहे किंवा आपलं वर्चस्व आहे हे पुन्हा काँग्रेसवाल्यांना लोकांना दाखवून देण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे. काँग्रेसच्या आमदारांना देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही ग्रामीण भागात विकासाची कामे करता आली नाहीत. मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या कामात अडथळे आणण्याचे आणि शेका पक्षाने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले असल्याचेही आमदार विवेक पाटील यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. अनेक वर्ष आपण आमदार होतो, मी आमदार होतो या विभागामध्ये 3 वेळा, त्याच्या आधी तात्या आपले 3 वेळा होते, त्याच्या आधी दिवा पाटील साहेब 5 वेळा होते. पण एवढ्या वर्षामध्ये आमदार म्हणून कामं जरूर केली, काही केली नसतील, पण कामं अडवण्याचं काम मात्र आपल्या शेका पक्षाच्या आमदारांनी कधी केलेलं नाही.
पण काँग्रेसवाला आमदार आज कामं करण्यापेक्षा कामं थांबवण्याचंच काम जास्त करतोय. मगाशी संतोष यांनी जे आदिवासी सामुदायिक विवाहाचा उल्लेख केला. गेली 4 वर्ष आपण सातत्याने अतिशय चांगल्या प्रकारचे आदिवासींचे लग्न करतो. सगळे आदिवासी खुश आहेत, सर्व शासकीय अधिकारी खुश आहेत, सर्व लोक खुश आहेत. पण काँग्रेसच्या आमदाराला मात्र ते आवडत नाही. म्हणून त्या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली त्या ठिकाणी त्यांनी माहिती मागितलेली आहे. किती आदिवासींची लग्न केले, किती करणारा चॅरिटेबल ट्रस्टला पैसे दिले. जो आमदार 2 वर्ष काम करतोय त्याला एवढी सुद्धा अक्कल नाही की शासनाकडनं मिळणारा निधी आहे तो डायरेक्ट त्या नवरा नवरीच्या खात्यावर चेकनी जमा होतो, आपल्या संस्थेच्या नावावर कधी होत नाही. एवढी साधी अक्कल ज्या आमदाराला नाही त्यासाठी प्रश्न विचारतोय. आणि या ठिकाणी मी अभिमानानं सांगेन की शासनाकडनं आलेले पैसे सगळेच्या सगळे चेकनी त्या आपण वधूवराच्या नावावर जॉईंट अकाउंट एकत्रित अकाउंट उघडून त्या ठिकाणी आपण त्या खात्यावर जमा करतो आणि त्याचे पैसे ते काढून नेतात. संस्था त्याच्यातनं आपली कुठला 1 रुपया किंवा आपला कार्यकर्ता कधी घेत नाही. उलट आपण करणारा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 25 ते 30 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण आदिवासी बांधवांची लग्न, आदिवासी भगिनींची लग्न आपण करीत असतो. पण हे चांगलं काम करण्याची दानत, हे चांगलं काम करण्याची कुवत काँग्रेसच्या आमदारामध्ये नाही. पनवेल तालुक्यातील नितळस ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा लालबावटा फडकला आहे. नितळस ग्रामपंचायतीचे सरपंच राजूबाई दत्तात्रय पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शेका पक्षाच्या पार्वतीबाई काठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नितळस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शेका पक्षाच्या पार्वतीबाई काठे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे. नितळस ग्रामपंचायतीवर शेका पक्षाच्या पार्वती काठे यांची बिनविरोध निवड झाल्याचा आनंद सर्वांनाच झाला. मात्र आचारसंहितेचे पालन करीत कुठलाही जल्लोष किंवा मिरवणूक काढता आली नाही. मात्र उपस्थित मान्यवरांनी पार्वतीबाई काठे यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील, एपीएमसीचे संचालक गोपाळ भगत, बाळाशेठ गोंधळी, कळंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र भगत, दत्तात्रय भोपी, कचरू पावशे, अरविंद चौधरी, प्रकाश काठे, नंदू भोपी, परशुराम भोपी आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच पार्वतीबाई काठे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com.